e-librarycloud.com डिजिटल लायब्ररी नेटवर्क. आजच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आपण ग्रंथालयातील मालमत्ता भांडार नोंद कशी करायची ते पाहणार आहोत. ग्रंथालयातील कायम सामान, स्थावर मालमत्ता व नाशवंत वस्तूंची नोंद करण्यासाठी मालमत्ता भांडार मेनूमध्ये जायचे. त्यामध्ये नोंदणीमध्ये जायचे. त्यामध्ये नवीन नोंद करण्यासाठी आपल्याला नवीन बटन दाबायचे. यामध्ये आपण ग्रंथालयातील ग्रंथ, फर्निचर, टेबल, खुर्ची असेल, संगणक असेल, त्यानंतर विद्युत साहित्य असेल, स्थावर मालमत्तेमध्ये आपली जागा असेल, बांधकाम असेल व इतर साहित्य असेल त्यांची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे. उदाहरणार्थ आपण ग्रंथालयामध्ये CCTV आपण बसवले आहेत, त्याची आपण या ठिकाणी नोंद करूयात. CCTV संच, याला नाव संच दिलंय कारण CCTV बरोबर आणखी इतरही विद्युत उपकरणं असतात. तर एकूणच सर्व संच याची नोंद आपण करतोय. तर नोंदणी तारीख कधी करतोय, म्हणून नोंदणी तारीख म्हणजे आपण खरेदी कधी केलं आहे ते, त्याचं काम पूर्ण कधी केलंय. त्यानंतर त्याचा प्रकार आहे, मालमत्तेचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये इमारत, कपाट, खुर्ची, ग्रंथ, टेबल, पुतळे, फोटो, बांधकाम साहित्य, बाक असेल, बुककेस, मोकळी जागा, रॅक, लेखन सामग्री, वाहन, विद्युत साहित्य, संगणक साहित्य, CCTV साहित्य, स्टूल वगैरे. यामध्ये आपण CCTV साहित्य निवडतोय, त्याचा प्रकार आहे CCTV साहित्य. आता मालमत्ता प्रकारमध्ये स्थावर मालमत्ता आहे, कायम सामान आहे की नाशवंत वस्तू आहे. आता स्थावर मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता स्थावर आहे, म्हणजे उदाहरणार्थ बांधकाम असेल किंवा मोकळी जागा वगैरे असेल तर ही स्थावर मालमत्ता असते. कायम सामानमध्ये मग तुम्हाला साहित्य जे आहे ग्रंथालयातलं, टेबल, खुर्च्या असतील, ग्रंथ असेल की जे काही कालाने नाशवंत होणार आहे, म्हणजे त्याचं आयुष्य संपणार आहे पण काही कालावधीनंतर होणार आहे. नाशवंत वस्तू म्हणजे आपण ते वापरले की लगेच संपून जाणार आहे. उदाहरणार्थ पेन असतो, कागद असतो, आपण वापरला की संपून जातो. तुम्ही व्हाईटनर आणलं असेल, तुम्ही डिंक आणला असेल, जसा त्याचा वापर होईल तसं ते संपत जाणार आहे. अशा या नाशवंत वस्तू असतात. उदाहरणार्थ आता CCTV जे आहे हे कायम सामानमध्ये येतं, म्हणजे त्याला आपण दर वर्षाला घसारा लावणार आहोत आणि त्यानंतर घसारा शून्य झाला की त्याचे मूल्य शून्य झालं की त्याचा आपण बाद करणार आहोत. असं हे कायम सामान आहे. उदाहरणार्थ CCTV संच आपण एक खरेदी केला आहे, त्याची नोंद आपण केली आहे. तर आकारमध्ये आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती नोंदवायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण 8 कॅमेरे आपण नोंदवले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये DVR असेल, एक DVR असेल. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आणखी केबल्स आहेत. त्यानंतर मॉनिटर असेल, त्याला आपल्याला CCTV बघण्यासाठी, दृश्य बघण्यासाठी मॉनिटरची आवश्यकता असेल. अशा पद्धतीने त्याचं स्वरूप आहे CCTVचं. तर याची किंमत किती, की अंदाजे 45,000 रुपयाचा आपण हा सगळ्या संच बसवला आहे. त्याची शिल्लक किती, आपण नवीनच बसवला असल्यामुळे 45,000 रुपयाचा असेल. जर जुनं साहित्य असेल तर त्याची ही शिल्लक किंमत कमी झालेली असेल. त्या पद्धतीनं आपण ही किंमत आकारायची आहे. त्यानंतर घसारा दर जो असतो साधारणतः कायम सामानला 5% किंवा 10% तुम्ही घसारा लावू शकता. म्हणजे दरवर्षी त्या वस्तूची झीज होऊन तेवढी शिल्लक किंमत ही कमी होत जाणार आहे. म्हणजे 45,000 रुपये लावलेत तर 5% प्रमाणे त्याची पुढच्या वर्षासाठी त्याची किंमत कमी झालेली असेल 5%. आता हे साहित्य हे खरेदीतलं आहे की देणगीतलं आहे त्याची आपल्याला नोंद करायची. आपण खरेदी केलेलं आहे. त्यानंतर त्याचं बिल क्रमांक काय होता, त्याची बिलाची दिनांक काय होती, खरेदी आपण कधी केलेली आहे, वितरक कोण आहे त्याचे, त्यांचं आपण या ठिकाणी
नाव नोंदवायचं आहे. त्यानंतर शेअरामध्ये तुम्ही आणखी तपशील काही नोंदवू शकता. त्याचा वाउचर नंबर वगैरे तुम्हाला नोंदवायचा असेल किंवा आणखी इतर काही त्या संदर्भात माहिती नोंदवायची असेल तर. आणि शेवटी संग्रह बटन तुम्हाला दाबायचं आहे. तर संग्रह झाल्यानंतर आपण पुन्हा बघू शकता, मी मालमत्ता भांडारमध्ये गेलो, नोंदणीमध्ये गेलो, तर आपण जी मालमत्ता नोंदवलेली आहे ती या पद्धतीनं CCTV संच आपण नोंदवलेलं आहे. त्याची नोंदणी दिनांक, वस्तू काय, कायम सामान, त्याचा आकार काय आहे ते आपण नोंदवलं आहे, वस्तूची शिल्लक किंमत आणि घसारा दर वगैरे किती आहे. त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर या ठिकाणी इथं तुम्हाला बटन आहे एडिट आणि डिलीट. एडिटमध्ये दुरुस्ती करायची असेल तर किंवा ही नोंदच तुम्हाला डिलीट करून टाकायची असेल, काढून टाकायची असेल तर. त्यानंतर ही वस्तू तुम्हाला राईट ऑफ करायची म्हणजे तुम्हाला निर्लेखित करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन शेवटचा एक बटन दिलेलं आहे. तर यामध्ये उदाहरणार्थ आपल्याला, आपण यापूर्वी एक नोंदवलं होते की आपल्याकडे टेबल्स आहेत. या टेबलपैकी आपल्याला एक टेबल आपल्याला निर्लेखित करायचं आहे. तर त्यासाठी मी निर्लेखनासाठी निर्लेखन बटन दाबलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला दिसतंय की मालमत्ता नोंदणी तपशील आपला जो आहे तो आपण वस्तू काय आहे, नोंदणी कधी आहे, त्याचा प्रकार वगैरे काय असेल, तो नग वगैरे, ही प्राथमिक माहिती जी आहे ती या ठिकाणी दिसते. आपल्याला आता निर्लेखन जर करायचं असेल तर निर्लेखनचं कारण सांगायचं आपल्याला. ते आपल्याकडून जीर्ण झालं आहे, ते क्वांटिटी किती, एकच नग आहे ते जीर्ण झालं, किंमत वसूल काहीच नाही, वाउचर वगैरे याची काहीच नोंद नाही. मी संग्रह केलं आणि हे आपल्याला मालमत्ता नोंदणीमध्ये पुन्हा निर्लेखनमध्ये मी गेलो की आपण एक टेबल निर्लेखित केलेलं आहे. म्हणजे आता एक क्वांटिटीने ही आपली शिल्लक नग कमी झालेली, एक टेबल आपलं कमी झालेलं आहे. पुन्हा यामध्ये पुन्हा एडिट आणि डिलीटचे बटन आहे. तुम्हाला काही नोंदी डिलीट करायचे असेल किंवा एडिट करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही एडिट बटन दाबून आवश्यक ती माहिती दुरुस्ती करू शकता. त्याच पद्धतीने आपण नोंदणीमध्ये जी माहिती नोंदवलेली आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर एडिट आणि डिलीटमध्ये इथं एडिट बटन मी दाबलं आहे. आवश्यक जी माहिती तुम्हाला बदल करायची ती बदल करून संग्रह बटन दाबायचं आहे. कायम सामान नोंद करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. यातून ग्रंथालयातील एकूण मालमत्तेचा आपल्याला हिशोब मिळतोय. त्यानंतर आपल्याला जर पत्रक काढायचं असेल की मालमत्ता आपण नोंदवली आहे पण कुठल्या वस्तू कशा आहे, किती नोंदवल्या आहे, त्याचं आपल्याला प्रिंट काढायची आहे. मग मी या ठिकाणी निवडा बटन दाबलेलं आहे. त्याच्यामध्ये मला वस्तूंचा प्रकार वगैरे, जर मला फक्त स्थावर मालमत्तेची नोंद पाहिजे असेल, कायम सामानची नोंद मला पाहिजे असेल, नाशवंत वस्तूंची नोंद पाहिजे असेल तर मी त्या पद्धतीनं माहिती काढू शकतो. आता मी या ठिकाणी सर्व केलं आहे आणि पत्रक प्रकारामध्ये मी यादी नोंदवलं आहे. यादी आणि अभिलेख. यादी म्हणजे ही A4 साईजच्या कागदावरती उभी प्रिंट येते आणि अभिलेखमध्ये A4 साईजवरती आडवी प्रिंट येते. त्याच्यामध्ये कॉलम जास्त असतात. मी आता यादी क्लिक केलं आणि डाउनलोड बटन दाबलं की या पद्धतीने आपल्याला डेडस्टॉकची लिस्ट ओपन झालेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता आपण जी मालमत्ता नोंदवलेली आहे त्याची किंमत किती आहे, वितरक कोण आहे, त्यानंतर पावतीचा तपशील वगैरे आपण या ठिकाणी नोंदवले आहे. या पद्धतीने आपली मालमत्ताची यादी आपल्याला या ठिकाणी मिळते. आता अभिलेख जर आपण काढला तर हाच रिपोर्ट जो आहे थोड्याशा वेगळ्या नमुन्यामध्ये येतो. हा रिपोर्ट आडवा येतो. मालमत्ता अभिलेख जर आपण याला म्हणतोय, यामध्ये आपण ज्या वस्तू नोंदवल्या आता त्याचा दिनांक, मालमत्ता, आकार, किंमत, त्यामध्ये संख्या किती असेल, बिल दिनांक काय, खरेदी दिनांक तुमची काय असेल, घसारा दर त्याला किती आहे लागू, या पद्धतीनं हा एकूण नमुना आपल्याला अभिलेखाचा मिळतोय. तर या पद्धतीनं आपली मालमत्ता नोंदणी कशी करायची हे आपण पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. धन्यवाद.